आज मी शोधली आहे अशी एक जागा जी पॉकेट फ्रेंडली तर आहेच, पण इकडचे फूड पण अप्रतिम आहे। इकडचा ॲम्बियन्स वॉर्म आणि वेलकमिंग आहे। इथे तुम्ही एन्जॉय करू शकता तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत। इथे तुम्ही कॉर्पोरेट आणि बर्थडे पार्टीज पण ऑर्गनाइज करू शकता। आणि हे ठिकाण आहे कोयला, जे की आहे घोडबंदर रोड नियर TMC गार्डनर, कासारवडवली, ठाणे या ठिकाणी। हाय हॅलो नमस्कार मंडळी, आज थोडंसं मालवणी फूडला बाजूला ठेवून मी आलेली आहे कोयला या रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी। आणि हे रेस्टॉरंट 10 सप्टेंबरला सुरू झालेलं आहे। इकडचा एक्झॅक्टली ऍड्रेस तुम्हाला इथे दिसत असेल, परंतु इकडचा ऍड्रेस आहे घोडबंदर रोड बिहाइंड रामवर्ती मंदिर नियर TMC गार्डन, कासारवडवली, ठाणे या ठिकाणी। आणि ज्या ठिकाणी मी टेस्ट करणार आहे चायनीज, नॉर्थ इंडियन, मुघलाई, फास्ट फूड, स्ट्रीट फूड आणि इतर बरेच सारे पदार्थ। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इकडचे ओनर आहेत तर ते आहेत महाराष्ट्रीयन, आणि हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे तुमच्या बर्थडे पार्टी, किटी पार्टी, गेट टुगेदर अशा फंक्शनसाठी। तो चला आपण आज जाऊया आणि इकडचा सर्वात पहिला आपण ॲम्बियन्स पाहूया। मला ह्यांचा ॲम्बियन्स तर आवडलाच, परंतु सर्वात जास्त आवडलं ना ते ह्यांचं मेनू कार्ड। समथिंग युनिक आहे। आणि ते युनिक का आहे ते सांगू का? कारण ह्याच्यामध्ये जे टायटल्स लिहिलेले आहेत ना, म्हणजे जे फूड बायफर्केट केले त्याच्यावरती जे टायटल्स लिहिले आहेत ना, एक नंबर आहेत। तुम्हाला पण जर आता मी सांगेल ना तर तुम्हाला सुद्धा हसायला येईल, मस्त आहेत। चाय पे चर्चा, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे चहा। अर्ली बर्ड्समध्ये त्यांच्याकडे पुरी भाजी, मसाला ऑमलेट, स्टफ्ड ऑमलेट, फ्रेंच ऑमलेट, त्याच्यानंतर डेली डोस म्हणजे हॉट चॉकलेट, फिल्टर कॉफी, सस्ता सुंदर टिकाऊ म्हणजे ज्या नॉर्मल गोष्टी आहेत ना, जसं छास, लस्सी, निंबू पाणी, देसी बॉय सिझलर्समध्ये पण यांच्याकडे व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये बरेच सारे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये बार्बेक्यू सिझलर, ब्लॅक पेरी सॉस, ज्यामध्ये चिकन आणि कॉटेज अशा 2 प्रकारात आहेत। हॉट अँड सेक्सीमध्ये यांच्याकडे सूप्स अवेलेबल आहेत। आणि त्याच्यानंतर ऑल टाईम बडी क्लासिक मॅगीसुद्धा यांच्याकडे अवेलेबल, जी एग आणि चीजमध्ये पण अवेलेबल आहे, आणि तडका मॅगीसुद्धा। GF-BF मील, ज्याच्यामध्ये चीज लोडेड फ्राईज, नाचोज विथ साल्सा डीप, चीज बॉल, चिकन चीज बॉल्स। तंदुरी नाईट्समध्ये ह्यांच्याकडे तंदूरमध्ये बरेच सारे प्रकार आहेत, आणि ह्यांची स्पेशालिटी आहे ती चारकोल मटका बिर्याणी। आणि त्याच्यानंतर चायना टू ठाणेकर, ज्याच्यामध्ये बरेच सारे नूडल्स, राईस आणि स्टार्टर्स अवेलेबल आहेत। त्याच्यानंतर ह्यांच्याकडे सब्स अँड भट्टी, ह्याच्यामध्ये कबाब्स आहेत, त्याच्यानंतर टिक्का आहेत वेगवेगळे प्रकारचे, जे सुद्धा व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये अवेलेबल आहेत। त्याच्यानंतर डायरेक्टली स्ट्रेट फ्रॉम द सी, त्याच्यामध्ये यांच्याकडे प्रॉन्स आहे, पॉपलेट आहे, सुरमई, बोंबील, हे सर्व जे प्रकार आहेत ते मसाला आणि फ्राय ह्या 2 व्हरायटीमध्ये अवेलेबल आहेत। गोश्त से आया हाश हे जे आहे त्याच्यामध्ये यांच्याकडे वेगवेगळे प्रकारचे मटन आणि बार्बेक्यू कबाब्स आहेत। मुर्गमध्ये यांच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कबाब्स आहेत। प्लेटमध्ये यांच्याकडे प्लॅटर्स अवेलेबल आहेत, जे व्हेज, मटन आणि चिकन अशा प्रकारात आहेत। त्याच्यानंतर सबसे बहारमध्ये विविध प्रकारच्या भाज्या आहेत व्हेजसाठी। त्याच्यानंतर ह्यांच्याकडे विविध प्रकारचे तेरे जैसा यार कहाँ मध्ये विविध प्रकारच्या रोट्यासुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये ह्यांच्याकडे तांदळाची भाकरीसुद्धा अवेलेबल आहे। त्याच्यानंतर आलू प्याज पराठा, मसाला कुलचा, रुमाली रोटी, गार्लिक कुलचा, गार्लिक नान,
बाप रे. आणि असॉर्टेड ब्रेड बास्केटसुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यानंतर राईसमध्ये बरेच सारे प्रकार आहे. गोश का जोशमध्ये मटणचे, मटन मसाला, मटन सुका, मटन कोल्हापुरी, मटन हंडी आणि स्वीट. कुछ मीठा हो जाए, कारण जेवल्यानंतर स्वीट तर पाहिजेच आहे ना. मग यांच्याकडे गाजर हलवा जो सीझनल आहे, बटरस्कॉच, मावा गुलाबजाम, कॅरेमेल कस्टर्ड आणि त्याच्यासाठी ह्यांच्याकडे अजून एक आहे ते आहे कुकुडकू, ज्याच्यामध्ये ह्यांच्याकडे चिकन सुका, चिकन कढाई, चिकन महाराजा, चिकन पटियाला. बाप रे, एवढा मोठा मेन्यू ह्यांच्याकडे अवेलेबल आहे. सो चला आता सर्वप्रथम इकडचे जे ओनर आहेत त्यांच्याशी मी बोलते आणि त्यांना मी सांगते की इकडच्या तुमच्या ज्या सिग्नेचर डिश आहेत ना त्यामध्ये तुमच्या हिशोबानुसार मी इथे काय टेस्ट केलं पाहिजे. सो चला त्यांच्याशी भेटूया आपण आता. तर आपल्याबरोबर कोयला रेस्टॉरंटचे ओनर उदय बने सर आहेत. नमस्कार सर. सर, कोयला हे नाव तुम्ही कशावरून सजेस्ट केलं की हे नाव ठेवलं पाहिजे? म्हटलं वेगळा कॉन्सेप्ट आपण करूया आणि तंदूर मध्ये एक आहे म्हणून कोयला आहे. ओके, अच्छा. आणि आपलं हे ठिकाण कोणत्या म्हणजे एक्झॅक्टली ऍड्रेस काय इकडे? आपलं कासारवडवलीच आहे. ठाणा घोडबंदरला कासारवडवली आहे, राम मंदिर त्या बाजूला आणि एव्हरेस्ट काउंटी प्रोजेक्टच्या अगदी लागून आहे. ओके ओके. मी ऑनलाईन सर्च केलं ज्यावेळेला हे रेस्टॉरंट गुगलसाठी. सो त्या टायमाला बघितलं की खूप साऱ्या व्हरायटीज म्हणजे नॉर्थ इंडियन आहे, चायनीज आहेत, कबाब्स आहेत. मग हा जो मेनू आहे तुम्ही स्वतःच ठरवला की कसं? अच्छा अच्छा. तर खूप सुंदर मेन्यू आहे. टायटल्स पण खूप छान होती, मी जेव्हा वाचली त्याला. वेगळं आपण काहीतरी करूया असं हे होतं. त्याने आपण थोडं नावं टायटल्स थोडं अट्रॅक्ट करतो आपल्याला, हे काय आहे याच्यात काय असणार त्याच्यात ती नावं आपण हे केली. मी, माझा मुलगा, माझे दुसरे एक मित्र आहेत पार्टनर सारखे ते. ओके. आणि आपल्या इकडची स्पेशालिटी काय काय आहे? तंदूर मध्ये आहे, तंदूर मध्ये तंदूर लॉलीपॉप आहे, तंदूर ब्रोकोली आहे, मटन लॉलीपॉप आहे, चिकन पटियाला आहे, मेंगोस आहे, चिकन रारा आहे. म्हणजे तुम्ही आता आम्हाला 4-5 स्पेशालिटी ज्या सांगितल्या त्यातल्याच मी एक 2-4 स्पेशालिटी आता हे मागवते. सो चला आता आपण सरांकडनं बऱ्याच साऱ्या गोष्टी इथे जाणून घेतलेल्या आहेत की त्यांच्या ज्या स्पेशालिटी आहेत त्या. तर यांचा जो फर्स्ट फ्लोर आहे तिथे आपण जाऊन बसूया आणि तिथे गेल्यानंतर मी काय काय ऑर्डर देणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर सर्वात पहिले इथे मॉकटेल्स मागवलेले आहेत, ज्याच्यामध्ये आहे पिना कोलाडा, ब्लू लगून आणि ही आहे नॉन अल्कोहोलिक बियर. इथे तुम्हाला बार नाही आहे, सो आल्यानंतर तुम्ही ही बियर मागू शकता जी नॉन अल्कोहोलिक आहे. सो नाऊ टेस्टिंग टाईम. मस्त पुदिन्याचा फ्लेवर, छान. म्हणजे आय नो की तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, पण इथे या सर्व गोष्टीसुद्धा मिळतात. सो तोपर्यंत तुम्हाला टाईमपास आणि गप्पा मारता मारता हे नक्की ट्राय करा. सो नाव हे झालेलं आहे आणि नेक्स्ट स्टार्ट अ टाईम. तर तुम्ही माझ्या मागे बघत असाल की किचन आहे, तर आपण यांच्या किचनमध्ये एंटर करूया आणि त्याच्यानंतर यांच्या किचनमध्ये काय काय गोष्टी बनत आहेत ते बघूया. चला लेट्स गो.
किचनमध्ये पूर्ण वर्दळ आहे. आपले स्टार्टर्स आलेले आहेत. स्टार्टर्समध्ये पहिला जो स्टार्टर्स आहे तो आहे 4 ग्रिल ब्रोकोली. त्याच्यानंतर हे आहे तंदुरी प्रॉन्स आणि हे आहे चिकन लसूणी तंगडी कबाब आणि ज्याच्याबरोबर ह्यांनी आपल्याला पुदिन्याची चटणीसुद्धा दिलेली आहे. तर सुरुवात करते ब्रोकोलीपासून, व्हेजपासूनच सुरुवात करते. ह्याच्यामध्ये ह्यांनी खूप सारं चीजचा वापर केलेला आहे आणि जी ब्रोकोली आहे त्याला तुम्ही ते बघू शकता मोठ्या पीसमध्ये कट करून. याचे पीस पण बघा एवढे मोठे मोठे पीस आहेत आणि त्याच्यामध्ये त्याला तंदूर केलेला आहे. खूप छान असा अरोमा येतो आहे आणि थोडंसं स्वीटनेस आहे याच्यामध्ये. आणि आता प्रॉन्स बघा केवढा मोठा प्रॉन्स आहे आणि विथ शेल आहे हा. मस्त असं पुदिन्याच्या चटणीबरोबर. वाव, हे प्रॉपर कुक झालेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता की विथ शेल असल्यामुळे हे तुम्ही असं मस्त ज्युसी आहे. मला याच्यातलं शेल नाही आवडत. बाकीच्या ठिकाणी मला म्हणजे बाकीचे मालवणी आपले कुझिन्स असतं त्याचा शेल आवडतो. सो पुन्हा एकदा एवढं मला हे आवडलेलं आहे. आणि आता ही लसूणी तंगडीचे पीस पण बघा केवढे मोठे आहेत. मस्त असं जसं मी तोंडात घेतलं ना तर लगेच लसूणचा जो फ्लेवर आहे म्हणजे चॉप लसूण याच्यावरती स्प्रिंकल पण केलेले आहेत. ॲज वेल ॲज हे प्रॉपर लसूणमध्ये मॅरिनेट केलं आहे कारण त्याचा जो अरोमा आहे ना तो लगेच येतो. आणि प्रॉपर हे तुम्ही ते बघू शकता तंदूरला बघा व्यवस्थित असं मस्त ज्युसी आहे. आणि मला तर ना हे असं ज्युसी जे असतं ना ते काही वेळेला कसं होतं की लोक खूप कडक करतात, पण ज्युसी तंदूर असतं ना ते एक नंबर. सो चला आता मी हे जे स्टार्टर्स आहेत ज्याच्यामध्ये मी 2 नॉनव्हेज आणि 1 व्हेज मागवलेलं आहे तर ते संपवते आणि मेन कोर्सला मी काय मागवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर आता आपले सिझलर्स आलेले आहेत आणि आपण मागवलेले आहेत चिकन सिझलर्स. वाव, दिसायला इतके यम आहेत आणि मस्त असं सिझलिंग यम. और ये इसका सॉस है क्या? ओके. बस हाँ. वाओ, ये ग्रिल चिकन है. ओके. और कौन से सॉस में ये? बार्बिक्यू सॉस. ओके. बस ओके. आता मी त्याचं सगळं टेस्टिंग करते. मगाशी तर सर्व हाताने खाल्ले परंतु आता मात्र ह्याची गरज पडणार आहे. तर सुरुवात चिकनपासून. वाव, काही यम दिसतं आहे. आणि तुम्ही बघा हे व्यवस्थित ग्रिल केलं कारण जसं मी कट केलं तसं लगेच हे आलं आहे. गरम गरम आणि त्याच्याबरोबर ह्याच्यावर ह्यांनी बरेच सारे मला इथे व्हेजिटेबल्स पण दिले ज्याच्यामध्ये कॉलीफ्लॉवर आहे, त्याच्यानंतर ब्रोकोली आहेत आणि त्याच्याबरोबर फ्रेंच फ्राईजसुद्धा आहेत. आणि हा यांचा सॉस आहे. तर हा सॉस थोडासा मी ते राईसच्या याच्यावरती असा घालते आणि त्यानंतर जे थोडेसे व्हेजिटेबल जे सॉते केलेले आहेत ते सुद्धा घेऊन यम. म्हणजे सगळे व्हेजिटेबल्स आहेत ना तर ते त्या प्लॅटरवर टाकल्यामुळे ना असे क्रिस्प झालेले आहेत. खूप क्रंची अशी याची टेस्ट येते. फ्रेंच फ्राईजसुद्धा आहेत असे साईडला ठेवलेले. सो ते सुद्धा आता संपवायचे आहेत. सो चला, हा जो सिझलरचा प्रकार आहे ही सुद्धा यांची सिग्नेचर डिश आहे. तर इथे आला तर हे जे आहे सिझलर्स तर ते मागवायला विसरू नका. याच्यामध्ये व्हेज आणि नॉन व्हेजचे दोन्ही प्रकार तुम्हाला अवेलेबल आहे. सो चला हे मी संपवते आणि त्यानंतर नेक्स्ट काय जेवणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर आपलं फर्स्ट मेन कोर्स आलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये आपण मागवलेले आहे चिकन पटियाला. ही यांची सिग्नेचर डिश आहे आणि त्याच्याचबरोबर आपण इथे रोटी मागवलेली आहे आणि नानसुद्धा आहे. हा बटर गार्लिक नान आहे आणि ही बटर रोटी आहे. सो एक बटर रोटी घेते आणि हा जो आहे तो नान बटर गार्लिक आणि त्याच्याबरोबर हे जे चिकन पटियाला. वाव, असं यम दिसतं आहे ना.
हे बघा, याच्यामध्ये आतमध्ये अंड्याचा रोल आहे याच्यात केलेला. सो सुरुवात नानने. याच्यामध्ये ना मला दाखवते, यांनी ना चिकनचे छोटे छोटे पीस याच्यामध्ये घातलेले आहेत आणि पूर्ण अंड्याची पोळी बनवून त्याच्यामध्ये रोल केलेला आहे. हे जे स्टफिंग आहे ते, आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे काजूचे पण तुकडे याच्यामध्ये घातलेले आहेत. खूप छान आहे, मीडियम स्पायसी आहे डिश. आणि आता एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा मी इथे त्यांना विचारत होते की काय मागवू, तर त्यावेळेला त्यांनी जेव्हा रोटी मला सजेस्ट केली तर तेव्हा सांगितले की आमच्याकडे गव्हाच्या रोट्या मिळतात, मैद्याच्या नाहीत. सो आता रोटीबरोबर चिकनचा बाईट. ग्रेव्ही त्यांची आहे ना ती येल्लोमध्ये आहे यांची ग्रेव्ही, आणि खूप सारं तुम्ही ते बघू शकता. इथे चीज आहे, अंडंसुद्धा यांनी क्रश करून इथे घातलेला आहे. अंड्याचा, चीजचा त्यांचा पुरेपूर इथे वापर आहे आणि मीडियम स्पायसी डिश आहे. सो तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तरी तुम्ही ही डिश मागवू शकता. सो चला, ही आता मी डिश संपवते आणि त्यानंतर अजून एक मेन कोर्सची यांची स्पेशालिटी आहे, तीसुद्धा इथे मी मागवलेली आहे. तर ती कोणती आहे ती तुम्हाला दाखवते. तर आता आपली आलेली आहे चिकन दम बिर्याणी, आणि ह्या चिकन दम बिर्याणीला काही ठिकाणी पर्दा बिर्याणीसुद्धा म्हटलं जातं. सो जर काही ठिकाणी असं मेनू कार्ड मी लिहिलेलं असेल पर्दा बिर्याणी, म्हणजे तीच मटका दम बिर्याणी. वाव, खूप छान पद्धतीत ते स्वतःच सर्व केलेलं जास्त बरं असतं. थँक्यू सो मच. आणि ह्याच्याचबरोबर आपल्याला इथे रायतं आणि पापड हे सुद्धा दिलेलं आहे. सो टेस्ट करते आता. जाऊ दे, आपल्या हाताने खाल्लेलं बरं, हे चमचा वगैरे घेण्यापेक्षा. वाव, हे चिकनचे पीस पण तुम्ही ते बघू शकता की यांनी मस्त असे शिजवलेले आहेत. दम दिल्यानंतर ना काही वेळेला रॉ चिकन शिजवलं जातं. फ्राईड कांद्याचा जो फ्लेवर आहे ना तो मस्त येतो आहे, आणि त्याच्याचबरोबर जे आपलं गुलाबजल असतं तर त्याचाही एक ते अरोमा तर येतोच आहे, पण एक थोडी वेगळी टेस्ट पण लागते, कारण त्याला जे दम दिलेला आहे ना तर सगळ्या गोष्टी, मसाला अगदी प्रॉपर त्या चिकनला बाइंड झालेला आहे. खूप सुंदर. सो चला, ही जी यांची स्पेशालिटी आहे चिकन दम बिर्याणी, म्हणजेच बाहेर जसं म्हणतात पर्दा बिर्याणी. सो इथे आल्यानंतर तर ही डिश मागवायला विसरू नका. चला, मी आता जे चिकन आहे ते पण मी संपवते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, आणि तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय, टेक केअर.